Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture you have studied point management as an art and management as a science. Okay, management एक कला आणि management एक विज्ञान हे पॉइंट आपले प्रीवियस लेक्चरमध्ये स्टडी करून झालेले आहेत. मॅनेजमेंट इन द मॅनेजमेंट ॲज अन आर्ट, फर्स्ट पॉइंट practical knowledge, second point personal skill, third point creativity, fourth point perfection through practice, 5 point goal oriented. Okay, so these are five points given in management as an art. Okay, management as a science. In the management as a science, first point universally acceptance principles, second point experimentation and observation, third point cause and effect relationship, fourth number point test of validity and predictability. Okay, so these are 4 numbers of point given in point management as a science. And today's lecture we are going to start point management as a profession. Management as a profession म्हणजे काय किंवा management as a profession हे कशा पद्धतीने वर्क करतं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. ओके, इन द मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन, फर्स्ट पॉईंट स्पेशलाइज्ड नॉलेज. First point specialized knowledge, second point formal education and training, third point social obligation, fourth number point code of conduct, 5 point representative associations. मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन, मॅनेजमेंट एक व्यवसाय किंवा तुमचा धंदा. ओके, त्यामध्ये आपला फर्स्ट पॉईंट आहे स्पेशलाइज्ड नॉलेज. एक लक्षात घ्या, मॅनेजमेंट एक व्यवसाय किंवा धंदा असं तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं. व्यवस्थापन एक व्यवसाय किंवा धंदा. मग यामध्ये आपल्याला काय सांगता येईल किंवा काय बोलता येईल किंवा आपल्याला यामध्ये काय शिकायचं आहे. मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन, मॅनेजमेंट व्यवसाय, मॅनेजमेंट एक व्यवसाय होऊ शकतो. मग कशा पद्धतीनं मॅनेजमेंट एक व्यवसाय होऊ शकतो, तर मॅनेजमेंट करत असताना आपण काय करत असतो की इतरांना जे काही अदर्स एम्प्लॉईज असतील इन फॅक्टरीमध्ये, बिझनेसमध्ये, आपण त्यांना काय करतो, गाईड करत असतो. काही वेळेला आपण ऑर्डर देत असतो, काही वेळेला त्यांना कंट्रोलसुद्धा करत असतो. आणि हे सर्व करण्यासाठी गाईड करायचं असेल, कंट्रोल करायचं असेल, त्यानंतर सजेशन्स द्यायचे असतील, ऑर्डर्स द्यायचे असतील, हे करण्यासाठी आपल्याला जे काही नॉलेज हवं आहे, आपल्याकडे ज्या पद्धतीचं नॉलेज हवं आहे त्या पद्धतीचं नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपल्याकडेच काही स्किल्स असल्या पाहिजेत, वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याकडे असल्या पाहिजेत, त्याची आपली प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आपल्याला त्या मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आपण अगोदर मॅनेजमेंट अनेक ठिकाणी केलेलं असावं लागतं. त्यावेळेला आपण काय होतं की एखाद्या कामामध्ये आपण एक्सपर्ट होतो. ओके, सो मॅनेजमेंट करण्यासाठी जी काही व्यक्ती असेल किंवा जी काही मॅनेजमेंट कमिटीमध्ये जे काही मेंबर्स असतील, ते मेंबर्स कसे असले पाहिजेत, स्किलफुल असले पाहिजेत, नॉलेजफुल असले पाहिजेत. त्याचबरोबर ती वेगवेगळ्या टेक्निक्स त्यांच्याकडे असल्या पाहिजेत. आणि स्किल असून, टेक्निक असून, नॉलेज असून चालणार आहे का, तर त्यांची प्रॅक्टिससुद्धा झालेली असली पाहिजे. त्यांना तेवढा एक्सपिरियन्ससुद्धा असला पाहिजे. जर आपल्याला वाटत असेल की आपला जो बिझनेस आहे तो बिझनेस सक्सेसफुली रन व्हावा, तर त्यासाठी जे काही मॅनेजमेंट असणार आहे ते मॅनेजमेंट आपलं कसं असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. मॅनेजमेंट आपलं राईट असलं पाहिजे. मॅनेजमेंट आपलं प्रॉपर प्लॅनिंगनुसार वर्क करणारं असलं पाहिजे. ओके, सो फर्स्ट पॉईंट आपला आहे स्पेशलाइज्ड नॉलेज. इन द स्पेशलाइज्ड नॉलेज अ प्रोफेशन मस्ट हॅव a systematic body of knowledge that can be used for a development of professionals. बघा, जे काही प्रोफेशनल्स असतील मॅनेजमेंटचे, ते मॅनेजमेंटचे प्रोफेशनल्स आपला बिझनेस जर आपल्याला डेव्हलप करायचा असेल तर नक्कीच ते कसे असले पाहिजेत, त्यांना त्या प्रोफेशनचं नॉलेज हे पूर्ण असलं पाहिजे आणि त्यांनी त्या प्रोफेशनमध्ये अगोदर वर्क केलेलं असलं पाहिजे. ओके, त्यावेळेलाच काय होणार आहे, आपला बिझनेस हा डेव्हलप होणार आहे. प्रोफेशनल्स काय करणार आहेत, आपला बिझनेस हा डेव्हलप करणार आहेत. आणि बिझनेस डेव्हलप होणं हे बिझनेसमनसाठी अतिशय महत्त्वाचं असतं, इम्पॉर्टन्स असतं. त्यामध्ये इम्पॉर्टन्स जर सांगायचं म्हटलं, ज्या वेळेला प्रोफेशनल लोक आपल्या बिझनेसमध्ये काम करतात त्यावेळेला त्यांचा एक्सपिरियन्स हा त्यांच्यासोबत असतो. आणि ज्या वेळेला एखादा एक्सपर्ट किंवा एक्सपिरियन्स पर्सन ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तो बिझनेस नक्कीच तिथं सक्सेस होणार असतो. एखादी फ्रेशर्स व्यक्ती असेल आणि त्याच्याबरोबर ती एखादी एक्सपिरियन्स व्यक्ती असेल तर एक्सपिरियन्स व्यक्ती ही काय करत असते, नेहमी फ्रेशर्सपेक्षा चांगलं काम करत असते. कारण त्या व्यक्तीनं अगोदर ज्या ठिकाणी काम केलेलं आहे तिथं त्याचा एक्सपिरियन्स असतो आणि एक्सपिरियन्स हा पॉझिटिव्ह असणं कुठल्याही कामाचा अतिशय महत्त्वाचं आहे.
त्यानंतर एव्हरी प्रोफेशनल मस्ट हॅव डिलिबरेट एफोर्ट्स टू ॲक्वायर एक्सपर्टाईज इन अ प्रिन्सिपल अँड टेक्निक्स. बघा, जे काही बिझनेसचे प्रिन्सिपल्स असतील, जे काही बिझनेसच्या टेक्निक्स असतील त्या प्रॉपर यूज होणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याचं प्री प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि प्री प्लॅनिंग करण्यासाठी जे काही मॅनेजमेंट असणार आहे, जे मॅनेजमेंट कसं असणार आहे, प्रोफेशनल असलं पाहिजे. मॅनेजमेंटमध्ये वर्क करणारे जे काही पीपल्स असतील ते पीपल्स किंवा एम्प्लॉईज कसे असले पाहिजेत, प्रोफेशनल्स असले पाहिजेत. विदाऊट प्रोफेशनल किंवा विदाऊट प्रॅक्टिस कोणतीही व्यक्ती सक्सेस होऊ शकत नाही. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. ओके, प्रॅक्टिस जर असेल तर तुम्ही परफेक्ट होणार आहात. सो तुमची प्रॅक्टिस तिथं असली पाहिजे. तुम्हाला मॅनेजमेंटचं थेरोटिकली नॉलेज असून चालणार आहे का, तर नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज तिथं असलं पाहिजे, कारण जे काही वर्क करायचं आहे ते प्रॅक्टिकली आपल्याला तिथं करायचं आहे. ओके. Similarly, a manager must have devotion and involvement, acquire expertise and in the science of management. सायन्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलं जातं, तर जे काही एक्सपर्ट असतील त्या एक्सपर्ट्स इन्व्हॉल्व करून जे काही मॅनेजमेंटचे डिसिजन असतील ते डिसिजन तिथे घेतले पाहिजेत. त्याचबरोबर ते जे काही आपल्याला डेव्हलप होण्यासाठी टेक्निक्स यूज करायचे आहेत, त्या टेक्निक्ससुद्धा आपल्याला एक्सपर्ट्स जे असतात त्यांच्या गाईडनुसार आपण त्या यूज केल्या पाहिजेत. ओके. त्यासाठी कुठलाही बिझनेस असेल त्यामध्ये काही एक्सपर्ट लोक असतात. एक्सपर्ट लोकांची काही कमिटी असते. त्या कमिटीमध्ये जे काही मेंबर्स असतात ते काय करत असतात, गाईड करत असतात, वेगवेगळे सजेशन देत असतात बिझनेस आपला डेव्हलप होण्यासाठी. ओके. सो हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. टायटल आहे स्पेशलाइज्ड नॉलेज. लक्षात घ्या, स्पेशलाइज्ड नॉलेजमध्ये मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन आपण बघतोय, मॅनेजमेंट एक बिझनेस आपण बघतोय, एक व्यवसाय आपण बघतोय. त्यामध्ये आपल्याला स्पेशलाइज्ड नॉलेज असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपला बिझनेस हा ग्रो करायचा असेल, डेव्हलप करायचा असेल, एक्सपांड करायचा असेल तर. ओके. सो सेकंड पॉईंट आपला आहे फॉर्मल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. साहजिक आहे, फॉर्मल एज्युकेशन ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे त्या ठिकाणी जे काही काम करायचं आहे त्याचं आपलं एज्युकेशन झालेलं असलं पाहिजे. आता त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंगसुद्धा तिथं दिलं गेलं पाहिजे. जर एखादी कंपनी असेल, फॅक्टरी असेल, त्या कंपनीनं नवीन एम्प्लॉईंची रिक्रुटमेंट केली किंवा नवीन एम्प्लॉई त्यांनी काय केले, भरती केली. नवीन एम्प्लॉईंची भरती केल्यानंतर जे काही नवीन एम्प्लॉईज आहेत त्यांना जर मशिनरी हँडल करायची असेल तर विदाऊट ट्रेनिंग ते एम्प्लॉईज मशिनरी हँडल करणार आहेत का, तर नाही. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, त्यांना त्याचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. ज्या वेळेला एम्प्लॉईंना मशिनरी कशा पद्धतीने ऑपरेट करायची त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल, त्यावेळेला ते एम्प्लॉई काय करणार आहेत, परफेक्टली त्या मशिनरीवरती काम करणार आहे. त्यांचा त्या मशिनरीवरती हात व्यवस्थित बसणार आहे. त्याचबरोबर काय होणार आहे, जे काही काम केलं जाणार आहे ते काम कसं होणार आहे, व्यवस्थित होणार आहे, प्रॉपर होणार आहे. विदाऊट ट्रेनिंग करता जर एखादा एम्प्लॉई मशिनरीवरती काम करत असेल तर काय होणार आहे, तो एम्प्लॉई एम्प्लॉई ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्याचबरोबर मशिनरीचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं, रॉ मटेरियलचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं आणि उत्पादनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यासाठी जे काही मशिनरीवरती काम करायचे त्यासाठी त्यांना प्रॉपर गाईड करणं, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही फॅक्टरीमध्ये बिझनेसमध्ये काम करणारे एम्प्लॉईज असतील, ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे एम्प्लॉईज असतील, त्यांना मोटिवेटसुद्धा करणं तेवढ्याच पद्धतीनं गरजेचं आहे. मग त्यांना मोटिवेट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत ते ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनायझेशननी काय केले पाहिजेत, ऑर्गनाईज केले पाहिजेत. त्याचबरोबर बिझनेस ऑर्गनायझेशन काय करते, वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करते. त्याचबरोबर त्या ट्रेनिंगमध्ये त्या एम्प्लॉईंनी किती प्रमाणामध्ये ट्रेन झालेले आहेत ते चेक करण्यासाठी काय केलं जातं, त्यांची एक्झामसुद्धा तिथं घेतली जात असते. मग फॉर्मल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय होऊ शकतं, जर एखादा स्टुडंट असेल त्याला CA व्हायचं आहे. ओके, CA व्हायचं आणि त्यांनी आर्ट्स कॉलेजला जर ॲडमिशन घेतलं तर तो CA होणार आहे का, त्याला प्रॉपर एज्युकेशन जे असणार आहे ते मिळणार आहे का, तर तिथं त्याला ते एज्युकेशन मिळणार आहे. CA व्हायचं याचा अर्थ तू कॉमर्स साईडलाच ॲडमिशन तुझं घेणं गरजेचं आहे. ओके, तुला डॉक्टर व्हायचं आहे तर सायन्स साईडलाच तुझं ॲडमिशन असलं पाहिजे. तुला डॉक्टर व्हायचं आहे आणि तू कॉमर्सला आलास तर तू डॉक्टर होणार आहेस का, तर होणार नाही. सो इन द फॉर्मल एज्युकेशन अँड ट्रेनिंग या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलं जातं, तर देअर आर नंबर्स ऑफ इन्स्टिट्यूट्स अँड युनिव्हर्सिटीज टू इम्पार्ट एज्युकेशन अँड ट्रेनिंग फॉर अ प्रोफेशन. आता मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन, मॅनेजमेंटमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर मॅनेजमेंटचं आपल्याला काय केलं पाहिजे, फॉर्मल एज्युकेशन घेतलं पाहिजे, मॅनेजमेंटची आपली ट्रेनिंग असली पाहिजे, मॅनेजमेंटचा आपला एक्सपिरियन्स इथं असला पाहिजे. त्याचबरोबर फॉर्मल एज्युकेशन अँड ट्रेनिंग या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलं, देर आर नंबर्स ऑफ इन्स्टिट्यूट्स अँड युनिव्हर्सिटीज टू इम्पार्ट एज्युकेशन अँड ट्रेनिंग
फॉर अ प्रोफेशन. मग आपल्याला मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन किंवा कुठलंही प्रोफेशन असू देत, इच अँड एव्हरी प्रोफेशन आपल्याला त्याचं एज्युकेशन घेणं गरजेचं आहे, त्याचं ट्रेनिंग असणं गरजेचं आहे, त्याचा एक्सपिरियन्स असणं, त्याची आपली प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. मग नंबर्स ऑफ इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटीज आहेत ज्या की प्रोफेशन, वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आपल्याला एज्युकेशन आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतात. ओके, नंबर्स ऑफ एज्युकेशन, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, या व्यतिरिक्त फॅशन डिझायनिंग असेल, ब्युटिशियन असेल, त्यानंतर तुमचं डिप्लोमा असेल किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल, डिग्री डिप्लोमा असेल, त्या व्यतिरिक्त तुमचे इन्शुरन्समध्ये करिअर करायचं असेल, इन्शुरन्स असेल. सो वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटीज आहेत ज्या की वेगवेगळे प्रोफेशनसाठी काय करतात, ट्रेनिंग देत असतात, एज्युकेशन प्रोव्हाइड करत असतात, ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतात. आणि नो वन कॅन प्रॅक्टिस अ प्रोफेशन विदाउट गोईंग थ्रू अ कोर्स. ओके, prescribed course. Okay, listen carefully. No one can practice a profession without going through a prescribed course. सांगितलं काय जातं आहे तर कुठलाही एक प्रोफेशन निवडत असताना एक प्रॉपर कोर्स आपण निवडणं गरजेचं आहे. तो कोर्स निवडून त्या कोर्सचं प्रॉपर एज्युकेशन आपण घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपली ट्रेनिंग झाली पाहिजे, आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे, आपल्याला काहीतरी त्यामधून काहीतरी फ्रुटफुली आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. तिथं एक्सपिरियन्स आपला तिथं गुड असणं गरजेचं आहे. ओके, त्यासाठी जी काही आपल्याला प्रोफेशन करायचं आहे किंवा ज्या काही या प्रोफेशनमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे त्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी जो काही त्याच्याशी रिलेटेड कोर्स असणार आहे तो कोर्स आपला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. मेनी इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट हॅव बीन अ सेटअप फॉर इम्पार्टिंग एज्युकेशन अँड ट्रेनिंग. ओके, अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत मॅनेजमेंटच्या ज्या की मॅनेजमेंटचा सेटअप करण्यासाठी त्याबद्दल काय करतात की त्याचा एक पार्ट आहे मॅनेजमेंटचा की ट्रेनिंग आणि एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी मेनी इन्स्टिट्यूट आहेत ज्या की वर्क करत आहेत. कशासाठी? मॅनेजमेंटचं एज्युकेशन आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, अ CA कॅनॉट ऑडिट द अकाउंट अनलेस ही हॅज ॲक्वायर्ड a degree or diploma for the same, but no maximum qualification and a course of study has been prescribed for manager by law. काय सांगितलं जातं? CAला जर ऑडिट करायचं असेल तर त्याला अकाउंट म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. विदाऊट अकाउंट म्हणजे काय हे माहिती असता CA ऑडिट करणार आहे का तर नाही. सो त्यासाठी त्यांनी कॉमर्सला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. अकाउंट म्हणजे काय हे त्यांनी शिकणं गरजेचं आहे. अकाउंटचं पूर्ण त्याला एज्युकेशन जे असणार आहे ते अकाउंटचं त्याचं असणं गरजेचं आहे. अकाउंटची त्यांनी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. अकाउंटचं त्यांनी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला तो CA काय करणार आहे? ऑडिट करू शकणार आहे. ओके, जर CAनी लॉला ॲडमिशन केलं तर तो अकाउंट म्हणजे काय ते शिकायला मिळेल का त्याला? तर लॉमध्ये त्याला CAला अकाउंट म्हणजे काय हे शिकता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा XYZ नावाचा स्टुडंट असेल, त्याला CA करायचं तर त्यांनी कॉमर्सला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. तर त्यांनी लॉला ॲडमिशन घेतलं तर त्याला अकाउंट म्हणजे काय समजणार आहे का? तर त्याला अकाउंट म्हणजे काय समजणार नाही. महत्त्वाचं काय आहे तर इम्पॉर्टन्स कशावरती फोकस करायचं आपल्याला की फॉर एक्झाम्पल XYZ नावाचा स्टुडंट आहे, त्याला CA करायचं तर त्यांनी जे काही त्याचं प्रोफेशन आहे ते प्रोफेशन प्रॉपर चूज करणं इथं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, देन आपला सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे सोशल ऑब्लिगेशन. In the social obligation, profession is a source of livelihood, but professionals are primarily motivated by the desire to serve the society. आता सोसायटी मॅनेजमेंट करत असताना, बिझनेस करत असताना ती आपलं त्यामध्ये काय आहे, त्या मॅनेजमेंट प्रोफेशनमध्ये किंवा बिझनेसमध्ये आपण काय करत असतो की एखादा बिझनेसमन असेल तो काय करतो, स्वतःची लाईफ जी आहे ती लाईफ तर जगत असतो त्यामध्ये, परंतु तो सोसायटीला सुद्धा काहीतरी करू शकत असतो किंवा तो प्रेरित असतो किंवा मोटिवेटेड असतो की आपण सोसायटीला सुद्धा काहीतरी करू. ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या सोसायटीला आपण काहीतरी देणे लागत असतो नेहमीच. ओके, देअर ॲक्शन आर इन्फ्लुएन्स्ड बाय सोशल नॉर्म्स अँड व्हॅल्यूज. ओके, मग सांगितलं काय आपल्याला तर त्याच्या ज्या काही ॲक्शन्स असतील त्यामधून आपल्याला काय दिसून येतं तर तो जो बिझनेसमॅन असेल किंवा मॅनेजर असेल तो सोसायटीसाठी कसा आहे, मोटिवेटेड आहे, सोसायटीसाठी काहीतरी करू इच्छित आहे. ओके, सिमिलरली अ मॅनेजर इज रिस्पॉन्सिबल नॉट ओनली टू इट्स ओनर्स बट ऑल्सो टू द सोसायटी अँड देअरफॉर ही इज एक्सपेक्टेड टू प्रोव्हाइड क्वालिटी
गुड्स अँड रिजनेबल प्राईस टू सोसायटी. बघा, ज्या वेळेला एखाद्या सोसायटीमध्ये आपण काय करतो, बिझनेस आपला इस्टॅब्लिश करत असतो, त्यावेळेला सोसायटीला काहीतरी आपल्याकडून एक्सपेक्ट असतं. मग काय एक्सपेक्ट असतं, तर सोसायटी बिझनेस उभा करायचा चालला, याचा अर्थ सोसायटी जे काही लोक आहेत आजूबाजूचे त्यांना काय अपेक्षित असणार आहे, त्यांना काय एक्सपेक्ट असणार आहे, तर कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीची प्रोडक्ट्स सर्व्हिसेस हे मिळावेत, हेच त्यांना काय असतं, एक्सपेक्टेड असतं. कमीत कमी क्वालिटीमध्ये रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट्स हे मिळावेत. ओके, सो हे एक्सपेक्ट असतं सोसायटीला आणि ते पुरवणं त्या बिझनेसमनचं, त्या मॅनेजमेंटचं काम आहे. ओके, हे झालं सोशल ऑब्लिगेशनमध्ये. लक्षात घ्या, सोशल ऑब्लिगेशनमध्ये लिसन केअरफुली काय सांगितलं जाते, तर आपण सोसायटीला काहीतरी देणं असतो आणि ज्या वेळेला आपण सोसायटीला काही देणं असतो, सोसायटीला आपण देणं असतो, त्याचबरोबर ती सोसायटीला काहीतरी आपल्याकडून एक्सपेक्ट असतं. मग एक्सपेक्ट काय असतं, तर एखादा बिझनेसमन आहे त्यांनी रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करावे, हे सोसायटीला आपल्याकडून एक्सपेक्ट असतं. ओके, सेकंड पॉईंट आपला आहे कोड ऑफ कंडक्ट. इन द कोड ऑफ कंडक्ट मेंबर्स ऑफ अ प्रोफेशन हॅव to abide by a code of conduct which contains certain rules and regulation, norms of honesty, integrity and special ethics. बघा, बिझनेस ऑर्गनायझेशन असेल किंवा मॅनेजमेंट असेल, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारं मॅनेजमेंट असेल, काम करत असताना जे काही आपले गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते आपण फॉलो करणं गरजेचं आहे. विदाऊट रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करता आपण बिझनेस करू शकतो का, तर नाही. सो त्यासाठी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते आपण तिथं फॉलो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर एखादा व्यवसाय असेल, एखादा बिझनेस असेल, त्या बिझनेसचे जे काही मेंबर्स असतील त्यांनी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते फॉलो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रूल्स अँड रेग्युलेशन्स बरोबर नॉर्म्स ऑफ हॉनेस्टी असेल, त्यानंतर इंटिग्रिटी अँड स्पेशल इथिक्स असतील, जे काही नियम्स असतील विशेष स्वरूपाचे केलेले ते नियम्स तिथं फॉलो करणं गरजेचं आहे. स्पेशल इथिक्स तिथं फॉलो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अ कोड ऑफ कंडक्ट इज इन्फोर्स्ड बाय अ रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन टू इन्श्युअर सेल्फ डिसिप्लिन अमंग इट्स मेंबर्स, सदस्य. ओके, जी काही त्या ऑर्गनायझेशनमध्ये, संघटनेमध्ये जी काही रूल्स अँड रेग्युलेशन तुमचे फॉलो केले जातात ते फॉलो तर करणं गरजेचं आहे, की जेणेकरून जे काही आपले मेंबर्स आहेत ते मेंबर्स कसे आपले राहतील, ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना डिसिप्लिनमध्ये राहतील. ते मेंबर्स डिसिप्लिनमध्ये राहणं तिथं अतिशय महत्त्वाचं आहे. हे झालं कोड ऑफ कंडक्टमध्ये. देन आपला लास्ट नंबर पॉईंट आहे रिप्रेझेंटेटिव्ह्ज अँड असोसिएशन. रिप्रेझेंटेटिव्ह्ज अँड association. In the representative and association for the regulation of profession, existence of a representatives body is a must. Okay, for the regulations of profession, existence of a representatives body is a must. For example, an institute of chartered accountants of India established and administers standards of competence for the auditors, but the AIMA however does not have any statutory powers to regulate the activities of managers. रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, प्रतिनिधीची जी काही असोसिएशन असेल, संघटना असेल, जी काही रिप्रेझेंटेटिव्ह्ज करणारे जे काही एम्प्लॉईज असतील त्यांची जी काही असोसिएशन असेल, त्यासाठी काय सांगितलं तर बिझनेस जो असणार आहे त्या बिझनेसचे जे काही रेग्युलेशन्स असतील, प्रोफेशन जे काही असणार आहे त्याचे काही जे रेग्युलेशन्स असतील ते रेग्युलेशन्स जे काही रिप्रेझेंटेटिव्ह्ज आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह्जचे जे काही संस्थाज असतील त्या संस्थांचं अस्तित्व आहे. बघा, व्यवसायाच्या नियमनासाठी प्रतिनिधी संस्थेचं अस्तित्व आवश्यक आहे. आवश्यक म्हणजे मस्ट आहे, मस्ट. काय सांगितलं आहे, जे काही रिप्रेझेंटेटिव्ह करणारे असोसिएशन्स असतील त्या रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ प्रोफेशन, एक्झिस्टन्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी इज अ मस्ट. बघा, जे काही बिझनेस असतील, बिझनेसच्या रेग्युलेशनसाठी जे काही रिप्रेझेंटेटिव्ह्ज करणारे असोसिएशन्स असतील त्यांचं असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके,
फॉर एक्झाम्पल चार्टर्ड अकाउंट्सची एक काय आहे संस्था आहे. लेखापरीक्षकांसाठी योग्यतेची मानके तिथं प्रस्थापित करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ऑडिटर्स जे आहेत त्यांच्यासाठी तिथं योग्य ती स्टँडर्ड्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती सांगितलेलं काय आहे आपल्याला, जे काही नियम असणार आहेत ते नियम्स कसे असले पाहिजेत, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असले पाहिजेत ते वैध असले पाहिजेत. त्याचबरोबर ती रूल्स अँड रेग्युलेशन ते फॉलो करणं गरजेचं आहे. असोसिएशननी इच अँड एव्हरी असोसिएशन फॉलो रूल्स अँड रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन जे असतील ते तिथं फॉलो करणं गरजेचं आहे. रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनमध्ये मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशनमध्ये जे काय तुमचं प्रोफेशन असेल त्यामध्ये तुम्ही परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही स्किलफुल असणं गरजेचं आहे, नॉलेजफुल असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर की तुम्ही तुमची त्यामध्ये प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे, महत्त्वाचे आहे. ओके, सो आपण काय पाहिलं, मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन. आजच्या लेक्चरमध्ये जो काय पॉईंट स्टडी केला आहे तो पॉईंट आहे आपला मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन. इन द मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन, फर्स्ट पॉईंट स्पेशलाइज्ड नॉलेज, फॉर्मल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, सोशल ऑब्लिगेशन, कोड ऑफ कंडक्ट अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, 14 प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फ्योल्स. ओके, थँक्यू.